मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र येणार की भाजपसोबत राज ठाकरे घरोबा करणार याची चर्चा सुरू आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार की दोन्ही राष्ट्रवादीमध्ये समझोता होणार यामध्ये चर्चा सुरू आहे। अखेर या सर्व चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईत संकल्प शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचंय। साधारणतः या संबंधीची पक्षाची काय नीती असावी यावर आम्ही काही लोक चर्चा करत आहोत। त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तिथली जी संघटना आहे आणि संघटनेचे जे काही सहकार्य आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि निवडणुकीला सामोरं जाण्याचा कोणता मार्ग हा अधिक योग्य आहे याचा विचार करावा, असं शरद पवार यांनी म्हणाले। मुंबईमध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि ते सामोरं जात असताना आपल्याला कुणाशी युती करायची आहे का की तुम्हाला स्वातंत्र्य लढायचंय, त्याबद्दलचा निर्णय तुम्ही लोकांनी बसून घ्यायचा आहे। मुंबईमध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ते सामोरं जात असताना तुम्हाला कोणाशी युती करायची का, तुम्हाला स्वतंत्र लढायचं का, याबद्दलचा निर्णय तुम्हा लोकांना बसून घ्यायचा। तुम्ही असं म्हणल्यावर पवारांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की मित्र पक्षांसोबत याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पक्ष संघटनेला दिलेत। पवार म्हणाले, निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना जनसामान्यांमध्ये प्रतिष्ठा देण्यासाठी आणि नेतृत्व तयार करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्य लढू इच्छितो आणि ही मानसिकता तुम्हा सर्वांची असेल तर पक्ष त्याचा विचार करेल। तुम्हाला जर असं वाटलं समविचारी लोकांबरोबर आपण बसावं आणि जागांची वाटणी करावी तर त्यालाही आम्ही लोकांची संमती राहणार आहे आणि म्हणूनच लवकरच बसून उद्याचं धोरण काय असावं याचा विचार तुम्ही करा। तुमची सूचना आम्हाला द्या, त्याप्रमाणे या निवडणुकीला तुम्हा सगळ्यांना कशी संधी देता येईल हे पक्षाचं नेतृत्व ठरवेल, असं देखील पवार यांनी यावेळी सांगितले।